मिरज शहरात गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट. नागरिकांचा गंभीर आरोप. मिरज शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरप्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रीतसर नंबर लावूनही अनेक ग्राहकांना निर्धारित वेळेत गॅस सिलेंडर मिळत नसल्याचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार गॅस सिलेंडरसाठी नंबर लावल्यानंतर तब्बल 45 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही सिलेंडर वेळेत मिळत नाही. त्यानंतरही आणखीन 7 ते 8 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली आहे. एजन्सीकडून गॅस तुटवडा असल्याचे कारण सांगितले जात असले तरी दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक तसेच अवैध गॅस रिफिलिंगच्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे चित्र दिसून येत आहेत. तसेच घरपोच सेवा देत असताना ग्राहकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे उकळले जात असल्याचेही आरोप करण्यात येत आहे. सिलेंडरसाठी तब्बल 950 रुपये घेतले जात असून अतिरिक्त पैशाची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार केल्यास पुढच्या वेळी गॅस सिलेंडर देण्यास टाळाटाळ केला जातो, अशी धक्कादायक माहिती नागरिकांनी दिली आहे. तक्रार करण्याचा इशारा दिल्यास नागरिकांना गॅस सिलेंडर देण्यास टाळाटाळ करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित अधिकारी व प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. अतिरिक्त पैशाची मागणी आणि गॅस वितरणाची गैरव्यवहार नेमकी कधी थांबणार, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.